मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुखदा आता काळजीनेच आदर्शला विचारते, सार्थक कुठे गेला आहे. त्याने काही सांगितलं का तुला? तुमचं फोनवर बोलणं झालं होतं ना? मग आता आदर्श म्हणतो, नाही माहीत, मी त्या ठिकाणी गेलो होतो, तो जिथे होता ना तिथे, पण तो काही मला भेटला नाही तिथे. आता हे ऐकताच मात्र सुखदा नाराज होते आणि म्हणते, बापरे, या सार्थकचं काय चाललं आहे ना, कुठे गेलं आहे ना काय माहीत, असं म्हणून ती काळजी व्यक्त करत असते. तेवढ्यातच सार्थक आता तेथे येतो आणि लगेच सुखदा त्याच्याजवळ जात त्याला विचारू लागते की, अरे काय सार्थक, तू कुठे गेला होतास असं न सांगता. मग आता सार्थक हा आदर्शकडे पाहतो, तेव्हा आदर्शला समजतं की आता काहीतरी आनंदीचीच गडबड असणार आहे म्हणून तो गेला असेल. पण आता तो म्हणतो, तुम्ही बोला इथे, मी जातो आता माझ्या रूममध्ये. तेव्हा आता सुखदा ही विचारते, सार्थक सांगणार आहे. मग आता तो म्हणतो, एवढं काही नाही, जरा अण्णांचा फोन आला होता ना म्हणून तिकडे गेलो होतो, बाकी काही नाही. त्यावेळी ठीक आहे असं सुखदा म्हणते आणि त्याला पाणी प्यायला देते. पुढे आता ती विचारते, मला असं का वाटतंय नेहमी की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय. मग आता तो म्हणतो, तुझ्या मनातमध्ये असं बसलंय ना म्हणून तुला असं वाटतंय, बाकी काही नाही. तू मनातून हे सगळे काही भ्रम काढून टाक अगोदर. त्यावेळी ती म्हणते की मला माहिती आहे आनंदी हा विषय नाही आहे. जर आनंदीचा विषय असताना तू 100% मला सांगितलं असतं. पण काहीतरी आहे सार्थक, ते तू मला सांगण्याचं नेहमी टाळतोय. तेव्हा सार्थक आता अचानक विचारतो, आपण लग्न कधी करायचं, तर म्हणून तो आता तिचे हात पकडतो. त्यावेळी आता सुखदाला धक्काच बसतो. ती आता खूप खुश होते आणि म्हणते, काय लग्न? अरे तू म्हणशील तेव्हा लग्न करूयात आपण, तुझं जेव्हा मन असेल ना तेव्हा, तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा करू. मला काय वाटतं माहिती आहे का, लवकरात लवकरचा मुहूर्त आपण काढूयात, म्हणजे कसं तुझ्या घरात असं मला राहता येणार नाही, तुझी बायको म्हणून राहता येईल. तेव्हा लगेच ती आता त्याला जवळ घेते. मग आता सार्थक अजूनही आनंदीच्याच आठवणीत असतो. इकडे घरातील सर्वजण आनंदी कधी येते ना त्याचीच वाट पाहत असतात. तेवढ्यातच आनंदी आता तेथे येते. त्यावेळी आता, काय ग आनंदी, तू फोन घेऊन गेली नाहीस म्हणून काय झालं? तू दुसऱ्या कुणाच्या तरी मोबाईलवरून फोन करायचास ना, इथे आमच्या जीवाला किती घोर लागला होता, असं आता अण्णा विचारतात. आनंदी काही उत्तर देत नसते. अण्णा म्हणतात, जाऊ देत, चल जेवण करून घे अगोदर. मग आता मालती म्हणते, थांबा अगोदर आनंदी, मला सांग, तुझ्यामध्ये आणि सार्थक रावांमध्ये नक्की काय बोलणं झालं? तेव्हा आनंदी आता ठाम निर्णय घेत म्हणते, आई, मी जे म्हणते ना तेच झालं आहे. कारण सर्व धागे आता तुटले आहेत, तुम्ही कोणीही ते सांधण्याचा पुन्हा प्रयत्न करायचा नाही. तेव्हा हे ऐकताच घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो. कारण सार्थक सरांच्या बाजूनेही कुठलाही बंद उरलेला नाहीये, असं म्हणून ती आता ते लॉकेट दाखवते, ज्यामध्ये सार्थकने त्याचा स्वतःचा फोटो काढून घेतलेला असतो. ती म्हणते, पाहिलं ना, सार्थक सरांनी सुद्धा स्वतःचा फोटो काढून घेतलाय. त्यांचं आयुष्य आता सुखकर आहे, माझी नाही त्यांना गरज. आता अण्णा म्हणतात की तसं नाहीये, ते तुझ्यावर अजूनही खूप प्रेम करतात पहिल्यासारखंच. तरीही आनंदी आता ऐकत नाही, ती आतमध्ये निघून जाते. आता दुसऱ्या दिवशी सुद्धा ही सुखदाला आपल्या रूममध्ये बोलवून घेते आणि म्हणते की आज हरतालिका व्रत आहे, असं म्हणून ती आता तिला लगेच नवीन साडी गिफ्ट करते. पुढे आता सुधा म्हणते, आज हरतालिका व्रत असल्यामुळे मी तुला आपल्या घरच्या सर्व रीतीभाती शिकवणार आहेत, कारण तू या घरची सून होणार आहेस ना म्हणून. तेव्हा हा उपवास का करायचा असतो, असं आता सुखदा विचारते. मग आता लग्न झालेल्या स्त्रिया हा उपवास नवऱ्याच्या कल्याणासाठी, त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी यासाठी करतात. आणि कुमारिका ज्या मुली असतात ना, त्या उत्तम नवरा मिळावा म्हणून हा उपवास धरतात. बेसिकली हे व्रत आहे ना, शिव आणि पार्वती या दोघांशी संबंधित आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिभेला गौरी आणि तिच्या छोट्याशा मैत्रिणीची मूर्ती आणून उपवास करून त्याची पूजा केली जाते. तेव्हा मावशी, तू खूप छान प्रकारे मला समजवलं, मी हे सगळं काही करेन, असं सुखदा म्हणते. आणि तुला अजूनही मी एक गोष्ट सांगू का, म्हणजे लग्ना अगोदरच सांगितलेलं बरं. तेव्हा सुद्धा विचारते, काय झालं ग? मग आता ती म्हणते, मला या रीतीभाती काहीच माहीत नाही आहे. मग त्या सर्व रीतीभाती सणांचं महत्त्व तू मला सांगशील बरोबर? हा सुधा म्हणते, हो मी नक्कीच सांगेल, तू काळजी करू नकोस. त्यानंतर सुधा आता सुखदाला साडी देते आणि म्हणते, ही साडी तुझ्यावर खूप खुलून दिसेल, तू ही साडी नेसणार आहेस आज, त्यावेळी रंग खूप सुंदर आहे या साडीचा, असं म्हणून सुखदा ती साडी घेते आणि लगेच सुधाच्या पाया देखील पडते, तिचा आशीर्वाद घेते. मग आता औक्षवंत व्ह, असा आशीर्वाद आता सुधा तिला देते. सुखदा आणि ती एकमेकांना मिठी मारतात.
इकडे आता लीना म्हणते, आई अहो हरतालिका आहे ना आपल्या दोघींसाठी, मी आता साबुदाणा भिजवते. तेव्हा ठीक आहे असं आता मालती म्हणते. तरच आनंदी देखील तेथे येते. तेव्हा आनंदी तुझ्यासाठी साबुदाणा भिजवायचा आहे का असं आता लीना विचारते. मग आता मी कोणताही उपवास धरणार नाहीये असं आता आनंदी म्हणते. मी फक्त मंदिरात जाऊन येईल. त्यावेळी मालती म्हणते, अगं धर ना उपवास. तेव्हा आनंदी म्हणते, नाही आई, मला फक्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचंय असं म्हणून ती आता तेथून जाते. त्याचवेळी आता मालती म्हणते, लीना ती मंदिरात जाती ना तेवढंच खूप आहे तिच्यासाठी, जाऊ दे, तिला फोर्स नको करूयात उपवास धरण्यासाठी. त्यानंतर आनंदी आता रूममध्ये जाते आणि म्हणते, मला सार्थक सरांसाठी उपवास करायचा आहे आणि मी तो करणारच आहे. मला सार्थक सरांवर कोणतंही संकट येऊ द्यायचं नाही आहे. मी जर उपवास नाही केला तर कसं होईल मग. मनातून मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम ते माझ्यासाठी असणार आहेत. अजूनही माझ्या मनात त्यांच्याबद्दलच्या भावना जिवंत आहेत. मला त्यांना आज दिवसातून एकदा तरी पाहायचं आहे. पण कसं पाहणार मी, हे कसं शक्य आहे असं म्हणून ती आता म्हणते की लोक जसं श्रद्धेने मंदिरातील कळसाचं दर्शन घेतात तसं मला सार्थक सरांना फक्त दुरून पाहायचं आहे. पण ही गोष्ट मला घरातील कुणाच्याही नजरेस न पडू देता करावी लागेल. त्यानंतर ती आता पर्समधून आपलं लॉकेट घेते आणि म्हणते, सार्थक सर, मी तुम्हाला माझ्या मनातून कधीही काढू शकत नाही. आयुष्यभर तुम्हीच माझे सौभाग्य आहात. आता हे नातं माझ्या मनात आयुष्यभर तसंच राहीन. तर आता दुसरीकडे सार्थक आणि त्याचबरोबर सुखदा हे दोघेही देवाचं दर्शन घेतात. आता सुखदाने ती पूजा केलेली असते आणि सार्थकसाठी उपवाससुद्धा केलेला असतो. त्यावेळी आता सार्थकसाठी जे योग्य असेल तेच त्याच्यासाठी दे आणि त्याच्या मनात जी इच्छा असेल ती त्याची पूर्ण कर असं आता सुखदा म्हणते. आणि माझ्यासाठी काहीही नको, कारण मला फक्त सार्थक हवाय. तेवढ्यातच आदर्श आता तेथे येतो आणि सुखदाला म्हणतो, काय सुखी मॅडम, अहो तुम्ही उपवास धरलाय ना सार्थक रावांसाठी तुमच्या. मग आता ती म्हणते, हो धरलाय ना असं म्हणून ती लाजते. तेव्हा आदर्श म्हणतो की हे बघ, पहा माझा ब्रोसुद्धा लाजलाय, पाहिलं का. तेव्हा सार्थक म्हणतो, काय, अरे मी कुठे लाजतोय का. तेव्हा आदर्श म्हणतो, ते जाऊ द्यात. बरं सुखदा तू काय मागितलंस मग. मग आता मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठीच उपवास धरतीये, त्यात काय लाजायचंय. आयुष्यात चांगलं काही घडावं यासाठीच मी काहीतरी मागणार ना असं ती त्याला म्हणते. नंतर आता आपल्याला गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे आणि मग श्रम परिहार झाल्यानंतर मला पिझ्झा बर्गर वगैरे काहीतरी ऑर्डर करायचंय असं आता आदर्श म्हणतो. तेव्हा सुखी मॅडम तुम्ही करणार ना ऑर्डर. त्यावेळी आता सुखदा म्हणते, हो मी करणार ना. आणि तुला सांगू का ब्रो, अरे माझी व्हील पॉवर खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मी अजिबात आज काहीही खाणार नाही आहे. मी आज उपवास धरणार आहे म्हटल्यावर धरणारच आहे. तेव्हा सार्थक म्हणतो, काय गरज आहे हा उपवास धरायची, लग्नानंतर करतात ना, नंतर पाहता येईल. ते म्हणते, नाही सार्थक, मी हा आज उपवास करणार आहे म्हणजे करणारच आहे. तेव्हा आदर्श आता विचारतो, सुधा काकू कुठे आहे. तेव्हा ती मंदिरात गेली आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी. आल्यानंतर गरिबांना दानसुद्धा करायचंय असं आता सार्थक म्हणतो. अगोदर तो कार्यक्रम आपण उरकून घेऊयात. तेव्हा आदर्श ठीक आहे असं म्हणतो. मग सुखदा आणि सार्थक तेथून जातात. दुसरीकडे आता आनंदी ही सार्थकला पाहण्यासाठी रोडवरून चाललेली असते. तेव्हा ती आता चाललेली असताना मनातल्या मनात विचार करते, सार्थक सर, आज 6 वर्षांनी मी तुमच्या घरी येणार आहे. मला ते पूर्वीचे सर्व क्षण आठवणार आहेत, परंतु मला तुम्हाला काहीही झालं तरी एकदा डोळे भरून पाहायचंच आहे असं म्हणून आता ती रिक्षाला थांबवत असते. तेवढ्यातच आता सावंत काकू समोरून येत असतात आणि त्या आनंदीला पाहतात. तेव्हा आता त्यांना प्रचंड धक्काच बसतो. तर आता आनंदी रिक्षाला थांबवून रिक्षामध्ये बसते आणि तिथून सार्थकच्या घरी जायला निघते. सावंत काकू आता म्हणतात की बापरे, आनंदी आली तरीही वर्तक काकूंनी मला सांगितलं नाही. आता या वर्तक वहिनींकडे ना मी बघतेच, जरा घरी जाऊन त्यांना या प्रश्नाचा जाब विचारतेच असं म्हणून आता त्या खूप चिडतात. इकडे आनंदी आता सार्थकच्या घराजवळ आलेली असते आणि घराकडे अगदी डोळे भरून पाहते आणि मग रिक्षातून खाली उतरते. प्रत्येक झाडाला ती हात लावते. पूर्वीचे सर्व क्षण तिला आता आठवत असतात. ती एका खांबाच्या पाठीमागे उभी राहते. सार्थक येतोय का याची वाट ती पाहत असते. तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, सार्थक सर, मला आज काहीही करून तुमचं दर्शन घ्यायचंय. मी तुमच्या समोर येऊ शकत नाही, मला माफ करा सर. मी आज तुमच्या अखंड आयुष्याची देवाकडे मागणी करतीये. हीच देवाची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहो.
तेव्हा ती आता सार्थक कधी येतो याची वाट समोर पाहत असते. तेवढ्यातच सार्थक आणि सुखदा हे दोघेही आता तुळशीजवळ येतात पूजा करण्यासाठी. तेव्हा आता आनंदी सार्थककडे पाहतच राहते. तिच्या डोळ्यात खळकन पाणी येतं. मग आता सुखदा म्हणते, अरे कलश राहिलाच हा, एवढं पकड. असं म्हणून ती आता त्याच्याकडे पूजेचं ताट देते. ती लगेच आतमध्ये जाते. तेव्हा सार्थक एकटाच तेथे असतो. आनंदी लांबूनच त्याच्या आता पाया पडते, त्याचं दर्शन घेते आणि त्याच्या सुखासाठी लगेच देवाकडे प्रार्थना सुद्धा करते. पुन्हा आता ती मनातल्या मनात इकडे सार्थककडे पाहत विचार करू लागते, या 6 वर्षात तुमचा चेहरा सुद्धा पाहायला मिळाला नाही सर. अहो पण तुमच्या सुखासाठी मी नेहमीच प्रार्थना केली. आता इथून पुढे तुम्हीही सुखदासोबत अगदी सुखाने संसार करावा अशी इच्छा मी व्यक्त करते. सर अहो तुमच्या आयुष्यात मी आगंतुक म्हणून आले आणि आगंतुक म्हणूनच जाणार आहे. तर जमलं तर मला माफ करा, कारण मी जरी म्हटले ना की आपल्यातले बंध कायमचे तुटले आहेत, तरीही ते आयुष्यभरासाठी कधीही तुटणार नाहीयेत आणि हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. फक्त माझ्या इच्छेचा आदर ठेवून तुम्ही सुद्धा स्वतःला रोखून ठेवला आहे. त्यासाठी खरंच थँक्यू सर. आता ही शेवटची शिदोरी घेऊन मी जातीये. आज मी फक्त तुम्हालाच डोळे भरून घेऊन पाहणार आहे. असं म्हणून ती आता सार्थककडे पाहतच राहते आणि लगेच तेथून जायला निघते. तर आता दुसरीकडे लीनाने खिचडी बनवलेली असते, ती अण्णा आणि मनोजला खायला देते. तेव्हा ते दोघेही म्हणतात, खूप दिवसानंतर तू खिचडी बनवलीस. तेव्हा लीना म्हणते, आज हरतालिका आहे ना म्हणून बनवली. तेव्हा आनंदी कुठे आहे असं अण्णा विचारतात. मग आता ती मंदिरात गेलीये दर्शनासाठी असं आता लीना म्हणते. तेव्हा अण्णा म्हणतात, तुला माहिती आहे का, आपल्यासमोर तिने कितीही नाकारू दे, पण ती मंदिरात दर्शनासाठी गेली. तिने सार्थक रावांसाठी सुद्धा उपवास धरला असेल, कारण तिचं त्यांच्यावरचं प्रेम अजूनही कमी झालेलं नाहीये. त्यानंतर अण्णा म्हणतात, ते सगळं ठीक आहे, परंतु नाशकात असं फिरणं आनंदीसाठी अवघड आहे. कल्याणी म्हणून ती इथे राहती आहे, परंतु आनंदी म्हणून ती तिची ओळख लपवती आहे. मला असं वाटतं उगीच लोकांच्या नजरेस पडलं, सार्थक सरांच्या घरी समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मला माहीत आहे ती सुखदाच्या आयुष्यासाठी हे सगळं करतीये, परंतु आता तिचं इथे राहणं धोकादायक आहे, म्हणजे असं सर्वांसमोर फिरणं. त्यावेळी अण्णा म्हणतात, नाही समजणार कुणाला, नको काळजी करू. तेवढ्यातच तेथे आता लीनासुद्धा म्हणते की हो, मला पण असं वाटते, ती काही दिवसासाठीच इथे आहे, आपण नको उगीच तिच्या अशा फिरण्यावर निर्बंध घालायला. बिचारी किती दिवसानंतर या घरी आली आहे. मग आता तेवढ्यातच सावंत काकू आरडत ओरडत तेथे येतात आणि म्हणतात, अहो आनंदीची आई, पटकन बाहेर या. तेव्हा मालती बाहेर येते. तर आता लगेच सावंत काकू विचारतात, काय हो आनंदी घरी आली आणि तुम्ही आमच्यापासून लपवलं सगळं. तेव्हा हे ऐकता सर्वांना मोठा धक्का बसतो. इकडे आता आनंदी सार्थक आणि सुखदाकडे पाहत म्हणते की तुमच्या दोघांच्या सुखी संसारासाठी, आयुष्यासाठी मी नेहमी देवाकडे प्रार्थना करेन. असं म्हणून ती सार्थककडे एकटक पाहतच पुढे निघालेली असते. त्यावेळी इकडे सार्थक सुखदा तुळशीचं दर्शन घेतात, पाया पडतात. मग आता ती म्हणते की तुला माहिती आहे का सार्थक, मला असं जोडीने पूजा करणं, असं जोडीने शुभकार्याची सुरुवात करणं हे खूप आवडतं. मग आता सार्थक हो असं म्हणतो. त्यानंतर ती म्हणते, सार्थक पण मी एका गोष्टीसाठी तुझ्यावर नाराज आहे. तो विचारतो, काय झालं. मग आता ती म्हणते, अरे तू माझ्याकडे लक्ष दिलंच नाही. तेव्हा ती विचारते, अजून किती हिंट द्यायच्या रे, ही साडी माझ्यावर कशी दिसते तू सांगितलं नाही. मग आता तो म्हणतो, फक्त छान दिसते. तेव्हा ती विचारते, अरे असं स्माईल देऊन, जरा छान स्माईल देऊन बोल ना, खूप छान दिसते म्हणून. तेव्हा माझं काही खरं नाही गॉड, तू पाहतोस ना. असं म्हणून सुखदा आतमध्ये जाते. तर सार्थक आनंदीच्याच आठवणीत असतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये काही अज्ञात लोक येऊन इकडे मनोजला खूप मारतात. त्यामुळे आता अण्णा लगेच आनंदीला कॉल करतात, पण आनंदीला तो फोन लागलेला नसतो, तो फोन सार्थकला लागलेला असतो. तेव्हा सार्थक विचारतो, हा फोन मला आलाय. अहो अण्णा काय झालं. त्यावेळी आता इथे मनोजला खूप मारहाण केली लोकांनी, असं म्हणून आता अण्णा फोन ठेवतात. तेव्हा सार्थक लगेच जायला निघतो. तेव्हा सुखदा आता लगेच सार्थकच्या पाठीमागे धावते आणि म्हणते, अरे काय झालं सार्थक, पण तो काही न बोलता निघून जातो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.